वेलकम बॅक टू मैथिली ब्लॉग. संध्याकाळचे वाजता आहेत आता 6:30 आणि मी झाली फ्रेश. वीरूला झोपवलं आत्ताच. तुम्ही या आधीचा जो व्हिडिओ बघितला तो सकाळी मी शूट करायला घेतलं बट शूटच नाही केलं परत. तो व्हिडिओ होता दुपारचा सकाळचा. म्हणजे वीरूला आज मी इंट्रोड्यूस केलं गव्हाचं त्याला ते बनवून दिलं होतं. तर आता मी सलग 3 दिवस कुठलीही नवीन कुठलंही नवीन ज्यावेळी आपण फूड इंट्रोड्यूस करतो त्यावेळी सलग 3 दिवस ते द्यायचं. गहू दिले म्हणजे काय बोलतात त्याला, ते गव्हाचं जे पण बनवून दिलं मी. बीट आज इंट्रोड्यूस केलं तर मी त्याचा ब्रेकफास्ट स्किप केला. मी 3 मील त्याला देते, एक तर ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. तर मी ब्रेकफास्ट असते तर स्किप केला आणि त्याला मी ते दिलं कारण एकदम हेवी होईल. गहू थोडे पचायला जड असतात. अजूनपर्यंत तरी काही नाही, म्हणजे आता थोडाच वेळ झाला आहे. लेट्स सी की त्याला कसं तो पचवतोय किंवा काय. जर पचलं तर नो प्रॉब्लेम, नाही पचलं तर मग अजून 8-10 दिवसांनी मी त्याला परत हे करणार. ओके, तर मी आता ठेवते चहा आणि ओके अकिराची ती सायकल मी दाखवते तुम्हाला, जी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल ना, जे मी चेंज करणार बोलले होते तर ते चेंज करून आली आता. कारण काल होता संडे, काल फुल डे मी संडे होता की काल मंडे होता मला वाटतं. आणि काल मी फुल डे काही शूट नाही केलं. मला आता आठवत पण नाही मी काय शूट केलं आणि काय नाही शूट केलं ते. तर मी जाणार आहे सांगलीला, जाणार होते सांगलीला उद्या. तुम्हाला मी सांगितलं होतं बऱ्याचदा की सांगलीला मला. अकिरा चहा बिस्किट खाणार आहेस? अकी चहा बिस्किट, चहा बिस्किट खाणार आहे का? ठेवू? हा आणते. पण मी जाणार होते कशासाठी, तर एक्झामसाठी. माझी एक्झाम होती 2 तारखेला आणि मग 31 पण मी तिकडेच सेलिब्रेट करेन कारण अभिषेकचा शो आहे 31ला. तर तिकडेच सेलिब्रेट करणं असं ठरलं होतं. पण आता माझी एक्झाम कॅन्सल झाली आहे. जस्ट मी वाचलं की एक्झाम पुढे गेली आहे, तारीख अजून नाही हे झाली कोणती, किती तारखेला ते. तर आता बघूया कसं. म्हणजे अभिषेक मला बोलत होता की यावर्षी मी 31ला शो नाही घेत, आपण मस्त कुठेतरी सेलिब्रेट करूया. तर मी बोलले की असं पण 31 सेलिब्रेट करून 1ला रात्री मी बसून 2ला सकाळी तिथं पोहोचणार सांगलीमध्ये आणि 2ला सकाळी 9 वाजता मला सेंटरवर पोहोचायचं होतं. सो मी म्हटलं की नको, तू शो घे, माझी अशी पण एक्झाम आहे. तर आता झालं असं की शो पण 11th आवरला तो नाही कॅन्सल करू शकत, कारण नाही करू शकत. जनरली तो शो वगैरे कॅन्सल करत नाही. एकदा त्याचा जो पण बिझनेस आहे तो कमिटमेंटवर आहे, तर कमिटमेंट दिली की दिली. सो शो नाही कॅन्सल होऊ शकत आणि माझी एक्झाम कॅन्सल झाली आहे. तर आता मी फक्त 31 सेलिब्रेट करायला तिकडे जाऊ की काय मला समजत नाही आहे. पण हा पण एक आहे की घरी कोणीच नाही आहे त्या दिवशी आणि 31ला मी घरी बसून तरी काय करू, कोणी नाही काय नाही. कारण बघू, मम्मींचं पण काय म्हणजे त्यांचा पण असा काही प्लॅन नसतो. त्या म्हणजे कधी 31 ते सेलिब्रेट नाही करत. पण माझ्या लहानपणापासून आम्ही नेहमी प्रत्येक वर्षी 31 सेलिब्रेट करतो. तर लेट्स सी काय. आता अभिषेक गेलाय बाहेर, त्याचं थोडंसं महत्त्वाचं काम आहे आज. शो नाही आज पण महत्त्वाचं काम आहे, तर तो आल्यानंतरच समजेल. मी बुकिंग तर अजून केलं नाही आहे सांगलीसाठीचं. आज करायचं करत ते पुढं गेलं आहे. तर बघूया. पण माझं तिथलं बुकिंग झालेलं आहे. म्हणजे 31ला आम्ही ज्या ठिकाणी जाणार होतो ते माझं तिथं माझं झालेलं आहे, पैसे देऊन वगैरे. म्हणजे मम्मीने दिलेत माझ्या, ऑब्व्हियसली मी इथून नाही दिले. तर लेट्स सी कसं होतंय, काय होतंय. अभिषेक आल्यानंतर आम्ही ठरवू आणि मग तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेनच की मी सांगलीला जाते की नाही. बट सध्या मी खूप कन्फ्यूज आहे की काय करायला पाहिजे. तर चला आता पहिल्यांदा मी चहा पिऊन घेते आणि त्यानंतर आपण मस्त गप्पा मारूया. अगिरा मॅडमनी मनसोक्त पसारा करून ठेवलाय घरामध्ये, तर तो पहिल्यांदा मी काढते आता. आणि मला त्यांना घेऊन जायचं होतं बाहेर, या दोघांना पण वीरू उठल्यानंतर. पण मला ते कॅन्सल करावं लागतंय कारण माझी चावी पण अभिषेक स्वतःसोबत घेऊन गेला. सो मी दरवाजा लॉक नाही करू शकत. लॉक केला तर परत ओपन नाही करू शकत.
करते? मम्माचं काम कमी करते की वाढवते? हे जे आता हे मी पॅक करून, झिपवाली बॅग माझ्याकडे सध्या नाही आहे, संपले, तर मी पॅक करून हे डीप फ्रीजला टाकून देईन. मी आता सांगलीला जाणार आहे, त्यामुळं मग हे आरामात किती पण दिवस चालेल. जर मी तसंच ठेवलं असतं तर मात्र हे खराब होऊन गेलं असतं. आणि ही आहे बदलून आणलेली आमची सायकल. इकडे ये बाबू, तू ये इकडं. आमची बदलून आणलेली सायकल आहे ही, वीरू आणि अकिराची. वीरू, उठली तू? उठून तुझं इकडे येऊन खेळायला लागली? हा, एवढी हुशार झाली आहे तू? हा बाबा, वीरू बेबी, वीरू, सायकल सायकल बेबी, स्माइल स्माइल. ते काळा टिका लावत होते आणि बरोबर त्यावेळी हल्ला. आता झोपून उठलाय, झोपून उठेपर्यंत सगळं तो घालवून टाकतो. त्याला पावडर लावली, काय केली. आणि वीरूचे हे जे रॉम्पर आहेत, हे आहे किंवा ह्याच्याबद्दल मला तुम्ही विचारलं, हे तर मी फर्स्ट टाइम घातलं. याच्या आधीचे जे होते त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं होतं. तर हे मला इंस्टाग्रामला कोलॅबोरेशनसाठी मिळालेलं आहे. सो मी इंस्टाग्रामला हा ब्लॉग उद्या जाईल. हां, तर आज म्हणजे उद्या संध्याकाळी 6-6:30पर्यंत मी 6-6:30पर्यंत मी याची लिंक वगैरे सगळे डिटेल्स इंस्टाग्रामला टाकेन. इंस्टाग्रामला मला फॉलो करत नसाल तर फॉलो करा. मग इथे फ्लॅश होत आहे माझं जे चॅनल बोलते, हे नेम पेज, इंस्टाग्राम पेज नेम आहे ते, आणि मी लिंक पण देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो वीरूचे ह्या रॉम्पर्सचे जे पण काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला तिथे इंस्टाग्रामला मिळतील. भाऊ पडशील. दाखव, चालवून दाखव गाडी. वा 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 वा. ए वीरू, ते घेऊ नको. वा वा. याला आवाज तेवढा नको पाहिजे होता, बाकी मस्त आहे गाडी. म्युझिक नको पाहिजे होतं. ओके, तर हे लाईट घालवल्यानंतर पाठीमागचं खूपच सुंदर दिसतंय, बट ते बसत नाही आहे वरती. मी त्याला ते चिकटपट्टी असतात त्या लावल्यात, बट नाही ते बसत आहे. त्याला त्याचं हँगिंगवाला असतं ते आणायला पाहिजे, मग ते व्यवस्थित बसेल. ओके, तर मला एक कमेंट आली होती आणि मला त्याच्यावर बोलायला आवडेल. ते म्हणजे की अकिरा आणि युद्धवीरमध्ये जे एज डिफरन्स आहे ते तितकं म्हणजे सफिशियंट आहे का, आणि त्याचं म्हणजे थोडंसं सांग की कसं आहे. म्हणजे त्यावर ते विचार करतील की आत्ता लगेच त्यांना बेबी होऊ द्यायचं आहे की थोड्या दिवसांनी होऊ द्यायचं आहे. त्यांची मुलगी मे बी अकिरा एवढी असेल. तर 2 मुलांच्यात मेडिकली जे डॉक्टर सांगतात तर ते आहे 2 मुलांच्यात अंतर पाहिजे 2.5 ते 3 वर्षाचं. त्यानंतर तुम्ही दुसरा बेबी होऊ देऊ शकता. तेवढं अंतर पाहिजे. जर म्हणजे तुमची बॉडी पहिल्या डिलिव्हरीनंतर हील व्हायला तेवढा टाईम घेतो. बट माझ्या एक्सपिरियन्सवरून मी सांगेन, पहिल्यांदा मी युद्धवीरला इतक्या लवकर होऊ दिलं, म्हणजे दुसरं बाळ होऊ दिलं, याच्या मागचे रिझन म्हणजे आत्ता मला 30 सुरू आहे, एज 30. पण माझं असं स्वतःचं असं मत होतं की मला आफ्टर 30 बर्थ नव्हता द्यायचा बेबीला, मला 30च्या आतच द्यायचा होता. असं काही म्हणजे असं बोलतात की 30 नंतर खूप कॉम्प्लिकेशन्स येतात वगैरे, तर हे काय नाही. कारण आता काय बोलतात, मेडिकल इतकं पुढं गेलं आहे ना की कॉम्प्लिकेशन्स वगैरे येत नाहीत. खूप पुढे या सगळ्या आधीच्या गोष्टी होत्या. पर्सनली माझं मत हे होतं की 30व्या वर्षी एक बाळ होणार, 30व्या वर्षानंतर होणार, 31, 32, 33, आणि त्यानंतर आपण त्याला किती त्याच्याबरोबर राहू शकतो. म्हणजे युद्धवीरच्या पाठीमागं आत्ता पळते मी, हेच तो मला 25व्या वर्षी झाला असता तर माझ्यात जास्त एनर्जी असती, मला जास्त म्हणजे त्याच्यासोबत खेळता आलं असतं किंवा जास्त बऱ्याच गोष्टी करता आल्या असत्या. 30व्या वर्षी आत्ता मला होतंय
अजून 3-4 वर्षांना, म्हणजे माझं शरीर थोडं थोडं जसं वय वाढेल तसं थोडं थोडं तुमची एनर्जी असते ती कमी होते आणि तुमच्या बाळाची जी एनर्जी असते ती एकदम एक्स्ट्रीम असते. सो ती एनर्जी मॅच होत नाही आपली आणि त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. सो माझं हे मत होतं की बिफोर 30 मला बर्थ द्यायचं आहे, डिलिव्हरी व्हायला पाहिजे माझी. आणि त्यानंतर जर 30 एकदा मी क्रॉस केले असते तर डेफिनेटली मी होऊच दिलं नसतं. पण सेकंड बेबी पाहिजे होतं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. ओके, तर त्याच्या वीरू इकडे ये. तर याचे फायदे असे आहेत की फटाफट तुम्ही त्यातून रिकामे होता. म्हणजे अकिरा 3 वर्षांची आहे, 3 वर्ष पूर्ण झाले आणि युद्धवीर आता 8 महिन्याचा आहे. तर ह्या सगळ्यातून मी फटाफट हे होऊन जाईल. पण 5-6 वर्षाचा गॅप असेल तर कसं होतं, 6 वर्ष म्हणजे पहिलं जे बेबी असतं ते ऑलरेडी तुमच्यापासून लांब गेलेलं असतं, छान त्याचं स्कूल झालेलं असतं, आपण पण एक सेटल लाईफ जगत असतो. आणि परत शून्यातून आपल्याला सुरुवात करायला लागते 1 दिवसाच्या बाळापासून, ज्याची आपल्या शरीराला आणि आपली मानसिकता पण तशी नसते. तर तो प्रॉब्लेम होतो. यामध्ये कसं होतं, अकिराचं संपतच नाही अजून, अकिरा अजून बेबीच आहे तोपर्यंतच विरू झाला. त्यामुळे मला काही प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे मला माहिती होतं हे रात्री जागणं किंवा उठणं या सगळ्या गोष्टी, याचा मला काहीच त्रास झाला नाही. हा एक माझा प्लस पॉईंट आहे. मायनस पॉईंट, खूप त्रास होतो 2 मुलांना. दोघं पण लहान असल्यामुळे कोणी नाही समजून घेऊ शकत. आत्ताच माझं असं की अकिराला मी भरवत होते आणि युद्धवीरला त्याच वेळी खायचं होतं. सो मी त्याचं एका हातात घेतलं, अकिराचं पण घेतलं आणि युद्धवीरला चमच्याने भरवलं आणि अकिराला पण चमच्याने भरवलं. कारण तिला चमच्याने खायची सवय नाही आहे. सो ती हाताने भरव म्हणत होती. पण मी नाही भरवू शकत, कारण युद्धवीरला जर चुकून तिखट तिच्यातलं काय लागलं तर खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ते असे खूप प्रॉब्लेम्स येतात. तुम्ही तेव्हाच निर्णय घ्या जर तुमचं बेबीमध्ये 3 वर्षाचं असेल किंवा 4 वर्षाचं असेल आणि तुम्हाला दुसरं बेबी हवं असेल, तेव्हाच हा डिसिजन घ्या जेव्हा तुमच्याकडे कोणीतरी असेल. म्हणजे तुमच्या सासूबाई असतील, कोणीतरी एक लेडी, असं नाही की सासरे आहेत त्यांच्या भरोशावर आपण नाही करू शकत, कोणीतरी एक लेडी असेल जी तुमच्यासोबत 24 तास राहत असेल तर, आणि तुम्ही त्यांच्याशी पण बोलून घ्या की असा असा आम्ही निर्णय घेतोय आणि तुम्ही हेल्प कराल का. कारण काही होतं, बऱ्याचदा आपण असं नातेवाईक आहोत आपण, तर बऱ्याचदा आपण असं ॲज्युम करतो की हां ही माझी नातलग आहे तर ही हे करणारच, पण नसतं. नाही, म्हणजे लोकांचे काय फंडे असतात माहिती नाही, लोक नाहीत करत. सो तुम्ही त्या व्यक्तीशी, पर्टिक्युलर व्यक्तीशी, जिच्या भरोशावर, जिच्या जीवावर तुम्ही एखादी गोष्ट करणार आहे, असं काही नाही, आईबाप शेवटी स्वतःच्या जीवावर आपल्या मुलांना जन्म देत असतात, पण कोणीतरी हेल्पची तुम्हाला जिची गरज लागणार आहे तिच्याशी तुम्ही बोला. तू एवढी हेल्प आम्हाला करू शकते का, हे सगळं विचारा आणि त्यानंतर तुमच्या जो निर्णय आहे तो घ्या. माझ्या मते हे मस्ट आहे. तुम्ही जेव्हा बेबी व्हायचा निर्णय घेणार असाल त्यावेळी, आणि ऑलरेडी तुमचं एक छोटं बेबी असेल, त्यावेळी कोणीतरी हेल्प असलीच पाहिजे. माझा एक्सपिरियन्स आहे. जर मला आधीच समजलं असतं किंवा मला आधी कोणी सांगितलं असतं की असं काय आहे, की एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत जसं की मी तुम्हाला सांगते, तर मी नसतं होऊ दिलं, कारण माझ्याकडे कोणाची हेल्पच नाही. ओके, तर आता मला अकिरा आणि युद्धवीर खूप, मला अजून ह्या विषयावर बोलायला आवडलं असतं, बट अकिरा युद्धवीरची चालली आहे काहीतरी मस्ती आणि अकिरा कंटिन्युअस बोलवते, कारण युद्धवीर तिचं काहीतरी ओढत वगैरे असणार आहे, खेळणं वगैरे. तर मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.